आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद लादले सहज स्थिती सहज या ठिकाणी उपदेश केला दत्तात्रेयाला आणि दत्तात्रेयानं मचिंदाला सहज उपदेश केला। तद्वत मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे, एकदम सहजरित्या आपल्याला प्राप्त झालं। एका गावामध्ये आंधळा व्यक्ती असतो आणि आंधळा व्यक्ती असल्यानंतर आता हे आपल्या गंगेचा भाग आहे, गंगेला स्नान करण्यासाठी जातो आणि गंगेला स्नान करण्यासाठी अगोदरच आंधळा आहे आणि आंधळा असल्यानंतर स्नान एक बुडी मारली दुसऱ्या बुडीमध्ये वर येतो आणि वर आल्यानंतर भगवंताला सूर्याला आग्रह देतो असतो, ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः असा सूर्याला नमस्कार करत असतात। त्याने टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्या बरोबर त्याच्या हातामध्ये कावळा आला। मग आंधळ्याला आनंद व्हावा का दुःख व्हावं? आंधळ्याला आनंद झाला आणि आनंद झाल्याबरोबर कावळा या ठिकाणी आंधळा पळत पळत जातो, गावामध्ये जातो आणि गावामध्ये गेल्यानंतर सांगतो, पहा मला कावळा सापडला, कावळा सापडला। कावळा कसा सापडला? सहज सापडला, कावळा सहज सापडला। मग आणखी सांगितलं, एक आहे माझ्या हातामध्ये त्याने कावळा उचलला, आपल्या बगलामध्ये धरला आणि गावामध्ये सर्वांना सांगू लागला। लोक म्हणजे आणखी सापड, मला सापडेल म्हणला। आता तुम्हाला तर सापडणार ना, मी आंधळा असून मला कावळा सापडला। कावळा कसा सापडला होता? सहज या ठिकाणी सापडला होता। मग आंधळा आणखी जातो, स्नान करतो, बुडी मारतो आणि दोन्ही हात झटकून टाळी वाजतो। हातातला मी ताकातला गेला आणि सगळंच गेलं, कशामुळं? सहज सापडलं होतं। मग तत्व या ठिकाणी नाथ बाबा सांगा, आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद लादले सहज स्थिती सहज या ठिकाणी तत्व आंधळ्याच्या दृष्टांतावरून आपल्याला समजत असतं। मग या ठिकाणी मचिंदनाथ या ठिकाणी येतात आणि 12 वर्षे गिरनार पर्वतावर तपश्चर्याला जातात, बद्रिकाश्रमावर तपश्चर्याला जातात। तपश्चर्याला केल्यानंतर दत्तात्रेय गुरु झाले, मचिंदनाथ शिष्य झाले आणि याच गुरु शिष्याची जोडी या पृथ्वीवर तीर्थयात्रा करत करत भ्रमण करत 4 वर्षात त्यांनी पाहिले आणि पाहिल्याबरोबर मचिंदनाथाला सांगितलं, दत्तात्रेयानं आता 12 वर्ष तप कर। 12 वर्ष तप केल्यानंतर या तपाचं तुला त्या अनेक तुला या ठिकाणी आपल्याला शिष्य या ठिकाणी जमवायचे, गुरु परंपरा या ठिकाणी आपल्याला करायची। मग ही गुरु परंपरा करीत असताना मचिंदनाथ तपश्चर्याला बसतात, 12 वर्षे तपश्चर्या करतात। 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर दत्तात्रेयाचा अनुग्रह प्राप्त होतो आणि दत्तात्रेयकडून अनुग्रह झाल्यानंतर मचिंदनाथानं तीर्थयात्रा करत करत गोड बंगाल देशामध्ये जातात आणि गोड बंगाल देशामध्ये गेल्यानंतर सरस्वती नावाची स्त्री आणि सरस्वती आणि पाहता मूल नाही बाळ नाही। मग खूप वर्ष झालं, मनुष्यापाशी किती बी संपत्ती असली परंतु संतती नसेल तर त्या संपत्तीचा काही उपयोग नाही महाराज। आपला अट्टहास कशासाठी असतो? एखादा मुलगा असं, मुलाचं चांगलं व्हावा, मुलगा लहानाचा मोठा व्हावं, मुलगा शिकाव, मुलाचं लग्न व्हावं, मुलाला नोकरी लागा, मुलाला सुनबाई यावा, नातूंड व्हावा, हीच वडिलाची इच्छा असते। पण त्या गावामध्ये त्या सरस्वती नावाच्या बाळेला मूल बाळ नव्हतं आणि तिच्या पतीचं या ठिकाणी नाव, हे दोघं नवरा बायको। मग हेच मचिंदनाथ त्या
गावामध्ये यायचं आणि गावामध्ये आल्यानंतर भिक्षा मागायची. ओ भिक्षां देहि, ओ भिक्षां देहि असा आवाज दिला. आणि आवाज दिल्याबरोबर त्या मातेनं भिक्षा वाढली आणि भिक्षा वाढल्यानंतर साधू महाराज आले. अहो साधूची संगत अर्धा क्षण जरी घडली तर आपल्या जीवनामध्ये सर्व या ठिकाणी पाप नाहीच होतं. तुकोबाला म्हणतात, अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्वापा. मग ह्या बाईला, सरस्वती नावाच्या बाईला किती वेळा संतांची संगत घडली? अर्धा तास. आणि त्याच वेळेस त्या सरस्वती बाईने सांगितलं, महाराज माझ्या पोटी या ठिकाणी संतती नाही आणि ज्याचे गुरु असे या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार दत्तात्रय राहतात कुठं, खातात कुठं, झोपतात कुठं? काशी क्षेत्री स्नान करीतो, स्नान काशीला करायचं. करवीर भिक्षेला जातो आणि माहून निद्रेला बोलतो असे दत्तात्रय दिवसातून 3 वेळा या ठिकाणी दत्तात्रय भ्रमण करतात. आणि मग त्या मच्छिंद्रनाथाने सांगितलं, माते मी तुला या ठिकाणी माझ्या गुरुच्या प्रसादावर, गुरुच्या बलावर तुला या ठिकाणी भस्मची मुठी देतो. भस्म दिलं आणि भस्म खाल्ल्यानंतर तुला मूलबाळ प्राप्त होईल. आणि मूलबाळ प्राप्त झाल्यानंतर मी 12 वर्षाने या ठिकाणी येईल असं कोणी सांगितलं? मच्छिंद्रनाथाने त्या स्त्रीला सांगितलं, माते. आणि मातेनं या ठिकाणी पाहिलं. पण महिलाचं कसं असतंय, एखाद्या मेड्या असतात ना, तद्वत्यांचं काम असतं. हिने सांगायचं, सखुबाई तुला एक गोष्ट सांगते ऐक. ठकोबाईने सांगा, सखुबाईने सांगा, ठकोबाई ऐकती. ठकोबाईने सांगा, ठकोबाई कोणाला सांगू नको. ती म्हणते मी कोणाला सांगत नाही. सखुबाईचं झाड ठकोबाई, ठकोबाई गिरजाबाई अशा सगळे दुसऱ्या गावात पसरत. तिने मी तसंच केलं बाई. आपल्या गावामध्ये एक गोसावी आला म्हणे आणि गोसावी आल्यानंतर तिने सांगितलं की भस्म खाल्ल्यानंतर तुला मूलबाळ होईल. ती म्हणली असे जर भस्माला मुलं झाले असते तर कशाला फिरायचं असतं. मग या ठिकाणी पाहिलं, ऐकलं नाही. एक जणी सांगितलं, हे साधू महाराजाचं काय खरंय, सकाळी येतात भिक्षा मागतात, संध्याकाळी कुठं असतात, संध्याकाळी कुत्रे करतात, मांजर करतात, हे त्यांचं काम आहे. तिने ऐकलं नाही महाराज. आणि ऐकलं आणि ऐकल्याबरोबर जे काय भस्म होतं ना ते भस्म घेतलं आणि उकांड्यावर टाकून दिलं. पहिले उकांडे होते जुन्या काळात, होते का नाही? आता आहेत का उकांडे? आता रोजच गाडी दारामध्ये महिलांना डबक्यात कचरा घ्यायचा, तशा टाकायचा. रोज 2-2 टोपले, 2-2 बकेट कचरे निघते. पहिले कचरे उकांडे होते महाराज. आणि त्या काळामध्ये आनंद होता. किती झालं तर या ठिकाणी जुना काळ होता, जुन्या काळामध्ये आनंद होता. आणि म्हणून त्या ठिकाणी आनंद कसा होता ऐका. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जुन्या काळामध्ये आनंद असताना कोणी बी आलं की आपुलकी होती, माया होती, प्रेम होतं. आता राहिलं का बाबा? काही राहिलं नाही. तुमच्या मशी भरपूर संपत्ती झाली, परंतु ही संपत्ती झाल्यानंतर सुद्धा मनुष्याला समाधान नाही. मनुष्य कसा असतोय, आता वाटतंय आता पाऊस पडेल मग पडेल, पण ह्या वर्षी पाऊस टायमाला पडला. पहिल्याच वेळेस अशा पावसाळ्यामध्ये पेरणीच्या दिवशी कापसाची लागवड एवढा सामान मी पहिल्यांदा पाहिला. बाबा धन्यवाद देतो गावाला. काही गावाला सप्ताह असो सुद्धा लोक जात नाहीत, बाहेर थांबतात. म्हणजे कीर्तन चालू झाल्यावर कसं काय चांगलं असतं बसले नाही, मागली उठून जाता येतं, पुढं असल्या उठता येत नाही काय. मग त्या बाईनं त्या
सरस्वती बाईनं शेजारच्या बाईला सांगितलं, तिनं ऐकलं आणि हे भस्म घेतलं. भस्म कुठं टाकलं? उकांड्यावर टाकून दिलं. आपल्याला इकडे यायचंय, आपल्याला लांब लांब जायचं नाही महाराज. मग पाहता 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 खूप दिवस नाही, वर्षे झाले. 12 वर्षाला मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले. आणि मच्छिंद्रनाथ आल्यानंतर या मच्छिंद्राने सांगितलं, बाबा त्या सरस्वती नावाच्या बाईचं घर कुठे? आणि असं पाहिल्याबरोबर तिनं सांगितलं, त्या पलीकडच्या गल्लीत आहे. ठाला विठाला मग मच्छिंद्रनाथ या ठिकाणी जातात आणि मातेला आवाज देतात, माते दार उघड. आणि दार उघड म्हटल्याबरोबर कोण? कुठे बालक? कुठे? अहो प्रसाद कोणाचा होता? नातांचा प्रसाद होता. आणि नातांचा प्रसाद असताना त्या मातेनं खाडकन डोळे उघडले. बालक कुठे? कोणता बालक? माते आज या गोष्टीला 12 वर्ष पूर्ण झाली आणि या 12 वर्षामध्ये तुला एक भस्माची मोठी दिली. त्या भस्मापासून या ठिकाणी मुलगा कुठे तो दाखव. तिनं सांगितलं, बाबा साष्टांग नमस्कार घातला, प्रणिपात घातला आणि म्हणते, बाबा माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला. का अपराध झाला? महाराज हे भस्म मी घेतलं आणि टाकून दिलं. माझ्या मनामध्ये माझी बुद्धी विपरीत झाली. विनाशकाले विपरीत बुद्धी. कोणामुळं? दुसऱ्याच्या संगतीमुळं वाईट या ठिकाणी ऐकण्यात आलं आणि भस्म मी या ठिकाणी टाकून दिलं. आणि मच्छिंद्रनाथाला राग येतो, माते हे वाईट केलं, आत्ताची आत्ता सांग कुठं टाकलं. चल म्हणतात. आणि मच्छिंद्रनाथ या ठिकाणी येतात आणि मच्छिंद्रानं पाहिलं आणि मच्छिंद्राने पाहिल्याबरोबर त्या उकांड्याचा ढीग असा उंच पर्वतासारखा झाला. मच्छिंद्राने सांगितलं, बाबा ह्या भस्माची मोठी मधून तुझा अवतार झालाय आणि अवतारा झाल्यामुळं तू या ठिकाणी भस्मामध्ये या गौरीत आहे. आणि म्हणून तुला या ठिकाणी तुला नाव काय देतो? गोरक्ष देतो. अरे गोरक्षा, अरे गोरक्षा, ये बाहेर, ये बाहेर असा आवाज दिल्याबरोबर आतून म्हणतो, महाराज गुरु महाराज मी कसा येऊ? सगळा ढीग आहे. मग हे ढीग बाजूला काढला. तेजस्वी असा 12 वर्षाची मूर्ती या ठिकाणी सगुण स्वरूप साकार या ठिकाणी मूर्ती निघाली आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. आणि त्या मातेला डोळ्यातून असं जाणवावं लागल्या, मी चांडाळी नाही, मी पापी नाही. एवढं सुंदर बालक या ठिकाणी असताना मी हातातून निसटून गेलं महाराज. आणि मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ या ठिकाणी गावातून निघाले. गावाच्या बाहेर चालतात आणि पाहता पाहता गुरु शिष्याची परंपरा जोडल्या गेली. आणि हे गुरु कसे असतात? आणि गुरुनं जसं सांगावं तसं शिष्यानं ऐकावं. आणि गुरु जर आपल्या पाठीमागा असला तर घ्यायचं काम नाही. सद्गुरु सारिका म्हणा, सद्गुरु सारिका सद्गुरु सारिका असता पाटीला काय तला चाले का कोण करी. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ या ठिकाणी चालले महाराज. गाव सोडलं. गाव सोडल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जायचं, भिक्षा मागायची, भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचा. आणि याच मच्छिंद्रनाथाला भगवंताने असा वर दिला. आणि वर दिल्यानंतर सर्व देवता आहे,
चामुंडाय, वेताळे, झोटिंगळे सर्व या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी आशीर्वाद दिला आणि ह्याच आशीर्वाद दिल्यानंतर मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला सुद्धा 12 वर्ष तपाला बसविलं. गुरुनं शिष्याची परीक्षा पाहावा. अगोदर काय करावं लागतं आपल्या शाळेमध्ये? 12 महिने 1 वर्ष अभ्यास करायचा. ते अभ्यास केल्यानंतर एका तासाचाच पेपर असतो किंवा 2 तासाच्या पेपर मध्ये आपण पास का नापास ठरत असतो. महाराज किती वर्ष अभ्यास करावं लागतंय? 12 महिने. आणि परीक्षा किती दिवस द्यावं लागते? दिवस नाही, 2 तास. आणि ह्या 2 तासामध्ये परीक्षामध्ये उत्तीर्ण झालं, पास झालं तर पुढे या ठिकाणी काही ना काही मार्गक्रमण होत असतं. कधवद एक दिवस भिक्षा मागत 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 एका गावामध्ये येतात गुरु शिष्य. अहो गुरु तसा लागतो, शिष्य तसा लागतो. मग मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ येतात आणि गोरक्षनाथ आल्यानंतर मच्छिंद्रनाथ दोघं एका गावामध्ये येतात. भिक्षा मागून गोरक्षा भिक्षा मागून आणि गोरक्षनाथानं भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर एका पहिल्याच घरी ज्या ब्राह्मणाच्या घरी जायचं होतं त्या ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होतं. आणि त्या श्राद्धाला या ठिकाणी स्वयंपाक वरणपोळी नसती महाराज. अनेक पदार्थ असतात, वड्या असतात, भजे, पोळ्या, पापड्या, आमटी, भरपूर पदार्थ असतात. आणि हे पदार्थ पाहिल्यानंतर हे गुरु महाराज या ठिकाणी जातात. गोरक्षनाथ गेल्यानंतर ह्या गोरक्षनाथानं सांगितलं, माई भिक्षान दे. त्या मातेनं अगोदरच पाहिलं काय रूप आहे, काय भगवंतासारखं रूप आहे, सुंदर स्वरूप असा असणारा बालक आहे. त्याला भिक्षा मागितल्यानंतर भिक्षा दिली, ताट भरलं आणि दिलं. आणि गुरु महाराज मच्छिंद्रनाथ एका मंदिरामध्ये बसतात. आणि मंदिरामध्ये बसल्यानंतर त्यांनी विचार केला, आता आपल्याला का नाही भोजन करायचे. या ठिकाणी गोरक्षनाथ येतात, दोघांना भोजन केलं. आणि बसल्या बसल्या मच्छिंद्रनाथ म्हणतात, गोरक्षा सुंदर स्वयंपाक आणलास, सुंदर स्वयंपाक आणलास. मी तृप्त झालो, पण आणखीन जर मला 1-2 घोडे असते तर बरं झालं असतं. माझी आशा राहिली ना, मच्छिंद्रनाथाची सुद्धा आशा राहिली. आणि तद्वत मनुष्य सुद्धा या ठिकाणी आशेवर जगतोय. पण या ठिकाणी सुख त्याला भेटतंय का? सुख कुठंच भेटत नाही. आता 2 वर्षाखाली कापसाला भाव 11,000 होता का? आणि 11,000 होता म्हणून गेल्या वर्षी माणसानं तसेच दाबून ठेवले. आणि आता विकलं 6,000 5,000. कशामुळे ठेवतं? आशा होती ना, आशाच असते ना. 11चे 12 होते, मग ते भाव वाढत नाही, ते भाव कमी होत आले. मग विचार केला सकाराम तात्या म्हणते, तुकाराम म्हणजे काय कापसाला 11,000 भाव होता, हो यंदा इकायचा का? म्हणजे नाही इकायचा. हो इकता येते ना. गेल्या वर्षी 11 होता, आता 15 होईल. मग ते सकारामनं कोणाला सांगितलं? तुकाराम तात्याला. सकारामचा राहिला, तुकाराम तात्याचा दोघाचा कापूस तसाच राहिला. आणि बाकीच्या 10 वर घातले, 8 वर घातले, 9 वर घातले ना. आता काल सकाळचा कापूस कस काय? मला माळदाला जाईल. आणि तो आम्हाला महिने मग कस काय भाव? म्हणजे 6 आलाय. आता काय करायचं? आता घाला आपण काय करायचं? इका आणाचे आपण घाला म्हणले कापूस. मग आपल्याला कशामुळं आशा होती. मग आपण कशावर जगालो? आशावर. कशाची आशा आपल्याला पाहिजे? सुखाची. पण आशा या सुख भेटते का? भेटत नाही. दुःख पर्वता एवढे. महाराज एक व्यक्ती जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर
खूप उंच या ठिकाणी मोवळाचं झाड आहे आणि झाडावर जातो कमून जातो त्याला मोळ माहीतच नसते खाली वाघ असतो आणि वाघ असल्यामुळं आणि खाली एक विहीर असते आणि ते झाडावर चढतोय झाडावर चढल्यानंतर खाली हाणावतो वाघ आहे वरी जावं आग्या मोवळ आहे आता मदतच अडकायला नाही दुःख केवढं आहे दुःख भरपूर आहे पण त्याच्या हातानं थोडा कांदा फुटतो कायचा त्या मावळाचा आणि त्या मावळाचा कांदा फुटल्यानंतर त्या मधाचे टिपके एक 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 त्याच्या नाकावर पडते नाकावर पडल्यानंतर जिबीने चाटतोय म्हणून काय आनंद आहे बाबा काय आनंद किती एवढाच मत पडलाय आणि काय आनंद म्हणतोय पण खाली वागू बाय ना आणि विहिरीमध्ये गेले तर साप व्हायचं पण दुःख किती दुःख भरपूर आहे पण सुख एवढंच आहे आणि मनुष्य त्या ठिकाणी कशावर जगायला आशेवर जगायला तुकोबा म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला आशा जन्म गेला क्षण मुक्ती येते नाही तिला हिडता दिशा शिन पावला माया वेष्टी येला जीव माझा म्हणून ही आशानं पुष्कळाला नाडल्याले आणि मग पाहता पाहता मग मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षा वडे आणखीन 2 असते तर माझं मन तृप्त याच्यावर होतं का नाही लांब जायचं जागेवर यायचं कुठं बी जाऊ द्या महामंडळ दिवसभर कुठे भेटू द्या पण संध्याकाळी डेपोतच असते तसं आपल्याला कुठे बी गेलं तर डेपोतच यावं लागणार आहे आणि म्हणून हे महामंडळाचा आपला प्रवास आहे आणि आपला प्रवास कसा आहे एकाच गाडीमध्ये बसलो आता मडसगावून पाथरीला जायचंय पाथरीला असताना अनेक गावं लागते सगळेच पाथरी येत नाहीत पाथरी सगळेच मडसगावला येतात का येत नाहीत ज्याचा जसा स्टाफ असेल तर या ठिकाणी उतरावं लागतं आणि मग गुरुची इच्छा झाली आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणतात परीक्षा आणखीन वडे असतील तर महाराज गुरुनं सांगावं आणि शिष्यानं ऐकावं एवढंच पाहिजे आपल्याला काय पाहिजे महाराज दुसरं काय नाही मग महाराज ज्या ठिकाणी गुरुनं सांगितलं पण गुरुनं सांगितल्याबरोबर गोरक्षनाथ पळत जातो माते काय बाळा आणखी माझ्या गुरुला वडे हवे ती म्हणली अगोदर या ठिकाणी टंचाई चालली वर्ष श्राद्धाचं निमित्त आणि पक्ष असल्यामुळे स्वयंपाक केलता वडे संपून जातील आणि मग तुला डबल वडे कसे देता येतील भिक्षा मागायला एकाच घरी भिक्षा मागावं ना काय एका घरी मागायचं नाही सगळ्यांच्या घरी मागावं एकाच घरी गेल्यावर भिक्षा एका घरी मागता येत नाही आणि म्हणून मग डबल तू आलास ना तू गुरुचं नाव काढतोस ना मग तिनं परीक्षा पाहायचं ठरवलं आणि म्हणजे गुरुचं नाव करत असतील तर तू काय कर आता तुझा जे काही डोळा आहे ना डावा डोळा मला दे आणि त्याच्या बदल्यात मी तुला वडे देईन ते मला एवढीच आहे का ठीक आहे त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही आपला एक डोळा काढला आणि त्या मातेच्या हातावर टेकला गुरुची भक्ती आणि गुरुचं शिष्यत्व गोरक्षनाथानं प्रगट केलं आणि वडे घेतले
आणि रक्तभंबाळ डोळा झाला. डावा हात या ठिकाणी डोळ्यावर लावला होतो हात आणि गुरु महाराज अरे गोरक्षा डोळ्याला हात का लावला, पट्टी काय बांधली? काय नाही, मला तुम्ही आधी भोजन करा. भोजन नाही नाही नाही, भोजन करत नाही, तुम्ही वडे खा. महाराज मच्छिंद्रनाथ ऐकत नाही. गोरक्षानं सांगितलं महाराज अशानं असं घटना घडली आणि गुरुनं आशीर्वाद दिला आणि तत्वद या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि दत्तात्रय यांचं शिष्यत्व 9 प्रकारचे या ठिकाणी योगेश्वर 9 योगेश्वर त्याला म्हणतात. मग त्याने शाबरी विद्या होती. त्या शाबरी विद्यानंतर शाबरी विद्यानं भरपूर या ठिकाणी कोणाची इडापिडा असल, कोणाचं काय जमत नसल तर तत्वद या ठिकाणी जमत होतं. आणि मग त्याच्यातून त्या भगवंताचं नामस्मरण आणि मग त्या गोरक्षनाथाला आशीर्वाद दिला आणि जसा डोळा होता तद्वत डोळा मच्छिंद्रनाथाने बसवला आणि पुढं चालत चालत अग्नीच्या स्वरूपामध्ये एका नारायणाचा प्रबुद्ध नारायणाचा जन्म झाला. त्या नाथांचं नाव काय? जालिंदरनाथ. आणि जालिंदरनाथ सुद्धा अग्नीतून या ठिकाणी होते. एक दिवस राजा होता, राजाच्या घरी जन्म झाला. जालिंदरनाथाचा अग्निकुंडातून जन्म झाला म्हणून त्यांचं नाव जालिंद. आणि हे जालिंदरनाथानं लहानाचे मोठे झाले, 12 वर्षाचे झाले आणि 12 वर्षाचे झाल्यानंतर जुन्या काळामध्ये लहानपणी लग्न करायचे. होय बाबा, बरोबर. 12 वर्षे 10 वर्षे लग्न लहानपणी. आता वयाचे बंधन आहे, 18 वर्ष 21 वर्ष असे बंधन झाले, पण लहानपणी लग्न लावायचे. लग्न लावायचं असताना आणि पाहता पाहता आईने सांगितलं, म्हणजे पत्नीने सांगितलं, अहो जालिंदराचं लग्न करावं. लग्न करण्यासाठी पाहिलं आणि मुलगी शोधाव आणि स्थळ शोधण्यासाठी त्याने ऐकलं, जालिंदराने ऐकलं. जालिंदरनाथाने पाहिलं आणि लहान 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 मुलात खेळत होते आणि सांगितलं, अरे मुलांनो लग्न म्हणजे काय असते? कळत नव्हतं मला जालिंदरनाथाला. मग जालिंदरनाथाचे लहान लहान मुलं म्हणतात, अरे एवढा मोठा घोडा झाला, तुला लग्न म्हणजे काय कळत नाही? अपमान केला. जालिंदरनाथाला एक जणाचा जवळचा मित्र असतो म्हणतात, समजत नसलं तरी समजून न्यावं लागतं, झपून न्यावं लागतं. कीर्तनकाराने बी का नाही, सगळ्याला झपून न्यावं लागतंय. झपून म्हणजे सगळ्याचा जीव की पदार्थ टाळकरी असते, त्याच्यावर सगळा कीर्तनकाराचा खेळ आहे. टाळकरी मग गंगाचार्य करतो. आणि कोणी काय म्हणले, महाराज कोणीच नाही, बस एकलाच कीर्तन करेल. एकल्याचं कीर्तन, एकल्याचं कीर्तन नाही, एकट्याचा नव्हे खेळ आणि मनवली मेळ जमवला. मग या ठिकाणी असं जालिंदरनाथानं पाहिलं. घरी आला, एक जण म्हणला, जालिंदरा लग्न म्हणजे काय? संसार असतो. हे संसार करत असताना बायको येते, मुलं बाळ होते, नातून पुतून असतात, त्याला म्हणते संसार. पण तो संसार सुखाचा आहे का? संसारामध्ये सुख कुठंच नाही आणि सुख नाही, सगळं हे दुःखाचं मूळ सांगितलं. आणि या संसारामध्ये कुठं सुद्धा तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही. संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, संसार दुःख आनंद होता.
महाराज काकडा, हरिपाठ, गांधार, नाटाचे अभंग सर्व आताच भजनच राहिलं नाही महाराज. कुठे भजनच नाही, फक्त कीर्तनामध्ये भजन. जुने टाळकरी गेले नाही. का आनंद होता महाराज यांच्या जीवनामध्ये. रोज उठायचं 4 वाजता काकडा काय काकडा पुढे महाराज. अहो तेच भगवंत आपल्याला उठवतात. उठा जागे व्हावे आता, उठा जागे व्हावे आता, काकडा उठा. भगवंत उठत असतो आणि उठवल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं. आणि म्हणूनच आपल्याला देव कशासाठी भगवंताने दिला. अहो संसार करत असताना त्या भगवंताला आठवा. हे एवढा 84 लक्ष एवढी फिरून 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 मनुष्य देह प्राप्त झाला. हे कोणाला सांगते. जालिंद्रनाथाची आई जालिंद्रनाथाला सांगू लागली, बाबा अरे देह या ठिकाणी भरपूर आहे. आयुष्य गेलं आणि आयुष्य गेल्यानंतर हे आयुष्य 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला किरायानं गेलेले. आणि हे किरायानं गेल्यानंतर आपल्याला एवढंच आणलं, उष्ण आणलंय आणि त्याला द्यावं लागतं. पण तू हे तर विषय नाही. मग एवढं ऐकल्यानंतर आई लग्न म्हटल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू झाला ऐकतात जालिंद्रनाथाच्या. हे संसार दुःख आहे. या संसारामध्ये भगवंताचं नाम येणार नाही. आणि म्हणून पाहता पाहता या ठिकाणी निघतात आणि घराच्या बाहेर राजवाड्या. राजाचा मुलगा असल्यानंतर संध्याकाळची राजवाड्याच्या बाहेर गेला कोण त्याला अडवणार. प्रधानमंत्री कोणी अडवत नाही. राजाचा मुलगा, त्याची सत्ता आणि त्याच्या सत्तेपुढे आपलं काय चालत नाही. म्हणून आपली सत्ता त्या भगवंताची सत्ता आपल्यावर. मग त्या भगवंताशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. आणि ज्याची सत्ता आहे आणि त्यानं सांगितलं वृक्षाचं पान हलवायचं त्याच्या हातात आहे. चाले शरीर कोणाची मग जालिंद्रनाथाने ऐकलं आणि जालिंद्रनाथानं ऐकल्याबरोबर जालिंद्रनाथ गावाच्या बाहेर निघत राहिले. निघत असताना जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये वनवा लागला आणि वनवा लागल्यामुळं आणि ज्याचा भगवंताचा एक अवतार आहे 9 योगेश्वरामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, मीननाथ, जालिंद्रनाथ, कानिपनाथ, भर्तरीनाथ, चरपटीनाथ, वटसिद्धनाथ आणि असे 9 नारायण. ह्या 9 नारायणापैकी जालिंद्रनाथ. मग वनवा लागल्यामुळं जालिंद्रनाथ या ठिकाणी त्यांचेच पिता अग्नी असल्यामुळं त्याच्यातून तरुण गेले. त्यांना उपदेश केला. गोरक्षनाथांना उपदेश केल्यानंतर 12 वर्ष तपाला बसवलं आणि बसवल्याबरोबर ते सुद्धा या ठिकाणी जालिंद्रनाथ तपल्यानंतर तीर्थयात्रा फिरत येत जातात.
आणि त्यांना असं शक्ती होती की बाबा ज्याच्या डोक्यावर लाकडाची नव्हती, गवताची मुळी, त्यांनी एकच करायचं, रोज शेतामध्ये जायचं, गवत आणायचं, गवताची मुळी घ्यायची, गाई जनावरांना टाकायची, हे कर्म होतं. आणि आपल्या मागे वारकऱ्याचा सुद्धा नियम सांगितला, माऊलीने सांगितलं नाही आपण नित्यनियमानं उठावं, नित्यनियमानं झोपावं, नित्यनियमानं जेवावं. तत्वर या ठिकाणी माऊलीने सुद्धा सांगितलं, नित्यनियमानावी लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हे लक्ष्मी वल्लभ त्याच्या जवळ असते, हे नियम असतो. आणि मग जालिंद्रनाथाचा हा नियम होता. मग जालिंद्रनाथानं काय करायचं, रोज उठायचं, शेतामध्ये गवताची मुळी आणायची आणि पाहता पाहता हे जालिंद्रनाथ इकडं. आणि मग आमचे या ठिकाणी चौथ्याचे नाथ आमचे ब्रह्मदेवाला पाहिलं आणि ब्रह्मदेवाची 12 वर्षाची कन्या स्वरूप सुंदर या ठिकाणी होती. परंतु ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्यामध्ये 6 विकार सांगितले महाराज. काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार, मद मत्सर, अहंकार सांगितले. आणि याच्यामध्ये काम या ठिकाणी कामानं कोणाला सोडलं नाही. अहो एवढे ऋषी जे होते, महान ऋषी होते,